पूर्व उप महापौर अविनाश लाड हमेशा से ही नवी मुंबई में चौपाटी फेस्टिवल के माध्यम से सांस्कृतिक कार्यक्रम को बढ़ावा देने में अग्रसर रहते हैं। इसी को देखते हुए 22 दिसंबर को पूर्व उप महापौर अविनाश लाड के माध्यम से चौपाटी फेस्टिवल का शानदार आयोजन मिनी सिसोर में किया गया है। इस अवसर पर मुख्य रूप से नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त राजेश नार्वेकर के हाथों भव्य शुभारंभ हुआ। इस मौके पर बर्ड पार्क टॉय ट्रेन का उद्घाटन किया गया और अविनाश लाड ने अतिरिक्त आयुक्त सुजाता डोले व आए हुए मानरों का स्वागत किया। चौपाटी फेस्टिवल 2023 में एनएमसी आयुक्त ने कहा कि स्वच्छ शहर है और सांस्कृतिक शहर का काम अविनाश लाड चौपाटी फेस्टिवल के माध्यम से कर रहे हैं। नाही, आजच्या या चौपाटी फेस्टिवल येऊन खरोखर खूप आनंद वाटला आणि कारण मागच्या अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे। कोविडमध्ये 2 वर्ष आणि पुढे काही इतर कारणांमुळे 1 वर्ष असं त्यात खंड पडला होता। त्याची पुन्हा नव्याने सुरुवात झाली या गोष्टीचा मला आनंद आहे आणि ती सुरुवात होताना मागचे काही महिने जी बंद असलेली टॉय ट्रेन होती आणि दुसरे म्हणजे अविनाशजींच्या डोक्यामध्ये एक बर्ड पार्क असावं जे नवी मुंबईत कुठे नाही आहे, ही एक मागचे 1.5-2 वर्ष ते प्रयत्न करत होते। ते पण आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या परिसरातल्या मुलांसाठी एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, त्याचा आनंद आहे। आणि या फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर सण आणि सुट्टी साजरी करताना महोत्सवाच्या स्वरूपामध्ये या परिसरातल्या सर्व लोकांना त्यात समावेश करून घ्यावा आणि सर्वांनी मिळून हे सुट्ट्या आणि हे सण आणि हे वातावरण याचा आनंद घ्यावा या प्रयत्नातून हा फेस्टिवल या ठिकाणी होतो आहे आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। पुढचे 4 दिवस इथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, महिलांसाठी कार्यक्रम होणार आहेत, मुलांसाठी कार्यक्रम होणार आहेत, ख्रिसमस साजरा होणार आहे, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की 21व्या शतकातील एक शहर, सुंदर शहर, स्वच्छ शहर, त्यामुळे या शहराला नवी मुंबईला एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळख देण्याचं काम देखील हे चौपाटी महोत्सव करेल याची मला खात्री वाटते। सर, टुरिझम स्पॉट म्हणून नावारूपास येत असताना हा जो एरिया आहे त्याचबरोबर इथं कुठेतरी समस्याच्या ठिकाणी लाड साहेबांनी काही मागण्या देखील आज आपल्यासमोर ठेवल्यात, कशा प्रकारे त्यांना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असेल? हा मिनी सीशोर जो आहे हा एक नवी मुंबईतला अतिशय खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय आणि टुरिस्ट स्पॉट आहे आणि इथे रोज देखील हजारोनी लोक वॉकिंगच्या निमित्ताने किंवा एक्सरसाइजच्या निमित्ताने किंवा पाहण्याच्या निमित्ताने मुलं येत असतात। त्यामुळे इथे अनेक गोष्टी करायला किंवा प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी इथे अनेक अजूनही खूप संधी आहे आणि त्याची वारंवार मागणी अविनाशजी लाड आणि इथले सर्व स्थानिक लोकांकडून होत असते। पण हे करत असताना पुन्हा आपल्याला इथली खाडी, इथलं पर्यावरण याचं देखील भान ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे पर्यावरणाचं कुठे नुकसान होणार नाही आणि शासनाचे किंवा मान्य न्यायालयाचे जे काही आदेश असतील या सगळ्यांना लक्षात ठेवून इथे जो काही प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या सुविधा करणं आवश्यक आहे त्या महापालिकेतर्फे नक्की करण्यात येतील। हे पहिलंच बर्ड पार्क आहे, हा एक आमच्यासाठी एक प्रयोग होता आणि हा प्रयोग मला असं वाटतं की आज ज्याप्रमाणे लोकांनी तिथे उत्साह दाखवला त्याप्रमाणे इथे खूप स्कोप आहे। परंतु सगळीकडेच बर्ड पार्क करणं पण तसं योग्य होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बर्ड पार्क करताना देखील अनेक रेस्ट्रिक्शन्स आहेत, कुठले पक्षी ठेवावेत, कुठले ठेवू नयेत। तर त्यामुळे आम्ही या सगळ्याचा अभ्यास करून हे इकडचं त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला, परंतु या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही हे बर्ड पार्क सुरू केलेलं आहे। लोकांचा इथला प्रतिसाद बघून त्यानंतर मग निर्णय घेऊ इतर कुठे करण्याची आवश्यकता असेल। नाही, टॉय ट्रेन मधल्या काळात आपल्याला माहिती आहे सर्वांना की कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन असताना इथले सर्व गार्डन्स बंद होते, सर्व सिस्टीम बंद झाल्या होत्या आणि त्यामुळे त्यात काही बिघाड झाला होता आणि त्यानंतर तो आपण दुरुस्तीला घेतला होता। त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या, परंतु आम्ही एक उद्दिष्ट ठेवलं होतं की चौपाटी फेस्टिवलच्या आधी आणि मुलांना ख्रिसमसच्या सुट्ट्या लागण्यापूर्वी ही टॉय ट्रेन तयार होईल, कारण हाच मुख्य पिरियड असतो की मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात, हवेतलं वातावरण पण चांगलं असतं आणि यावेळेस मुलांमध्ये आणि एकंदरच सगळीकडे उत्साह आलेला असतो। त्या काळात ती टॉय ट्रेन सुरू व्हावी असा आमचा प्रयत्न होता आणि मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की टॉय ट्रेनबरोबर आम्ही बर्ड पार्क देखील आज सुरू केलं। त्यामुळे मला असं वाटतं की इथल्या सर्व शहरवासियांना यह डबल आनंदाची ही संधि है। वहीं पूर्व उप महापौर अविनाश लाड ने एनएमसी आयुक्त का आभार मानते हुए अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि नवी मुंबईकरों को चौपाटी फेस्टिवल का लुत्फ लेने का आह्वान करते हुए कहा कि 22, 23, 24, 25 तक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम का नियोजन
मिनी सिसोड चौपाटी फेस्टिवल में जारी रहेगा। खरं सांगू आता माझ्या भावना अशा आहेत की मला बोलता येणार नाही, कारण माझं एक स्वप्न होतं। प्रत्येक वेळेला काही नाही मी नवीन करत असताना लोकांनी खूप अडथळे आणले, पण माझी एक जिद्द असते की अडथळा आणलं तर काम पूर्ण करायचं आणि मी चुकीचं काय करत नसतो, कायद्यामध्ये बसून काम करत असतो आणि मला प्रशासनाने खूप मोठी मदत केली। मी खरोखर आयुक्त साहेबांचं आणि डॉक्टर श्रीराम पवार यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि जेवढ्या काही परवानग्याला सगळं आणून त्याने ते कार्यक्रम मला करून दिला। राहिला चौपाटी फेस्टिवलचा विषय, 2 वर्ष कोविडचा काळ होता, गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये दुःखद घटना घडली होऊन राहिला होता, पण हा सिलसिला आमचा चालू राहील। हा लोकांचा आकर्षण केंद्र आहे। चौपाटी महोत्सव लोकांना आनंद देतो, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणे एवढंच काम आमचं आहे, कारण लोकांनी आम्हाला भरभरून दिलं आहे। आमचंही कर्तव्य आहे की लोकांच्या लोकांना काही द्यावं आणि तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। नवी मुंबईचा खूप एन्जॉय आहे। आज तुम्ही पाहिला सांस्कृतिक कला, आपल्याच नवी मुंबईच्या मुलांना दिलेल्या सांस्कृतिक कला सादर करायला। उद्या महिलांसाठी स्पेशल होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे, पैठणीचा खेळ आहे, त्याच्यानंतर मुलांचा कला संस्कृतीचा डान्स कॉम्पिटिशन आहे आणि शेवटच्या दिवशी क्रिसमस सेलिब्रेशन, असं विविध अंगाने सर्व धर्म समभाव असा स्टेज माझा आहे। सगळ्यांनी येऊन आनंद लुटायचा, इकडे आनंद लुटायचा, इकडे खाऊ जे काय आमचे कोकणातले काही पदार्थ असतील, आगरी पदार्थ असतील, आमचे कराडी पदार्थ, सगळे या ठिकाणी लोकांना आनंद आणि कमी पैशात मिळणार आहे। त्यामुळे आल्यानंतर घरची चिंता न करता कार्यक्रम बघा, आनंदाने जेवा आणि कुटुंबासकट आनंद लुटा, हा एक आमचा उद्देश आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।